तू आवरणार आहे का तुझं कपाट? काय तुझी साईज नाहीये? पण तो टॉप माझा आहे ना. हा त्रिशाने जो टॉप घातलाय तो माझा टॉप आहे. तो त्रिशाने ट्राय केला आणि तो त्रिशाला परफेक्ट आला. आणि आजपासून तो आज काय आतापासून तो माझा. हॅलो एव्हरीवन, वेलकम टू द न्यू व्लॉग. तर आज त्रिशाने तिचे वॉर्डरोब मधले सगळे कपडे बाहेर काढले आणि तिने ते आवरायला घेतले. तर बघा तुम्ही ती कसं आवरते ते. कपडे काय तू आवरणार आहे का तुझं कपाट? अरे बापरे, होऊन जाईल ना. ठीक आहे, झाल्यावर दाखव मग मला. जमतंय का घडी घालायला? छोटी घालायची कसं सांगितलं? अजून हाफ. हा, बेडवर ठेव, तुला नाही जमत आहे तसं हातात घेऊन. तर कर फोल्ड एक अजून. छोटी छोटी फोल्ड, छोटी फोल्ड. त्याचा दुपट्टा ट्रेडिशनल ड्रेस, इथे बाहेर जायचं म्हणजे वेस्टर्न ड्रेस, इथे नाईट ड्रेस दोन आणि इकडे स्कूलचा. काय वाटतं? स्कूलचा दोनच आहे ना. आणि प्लस जॅकेट. जॅकेट स्कूलचं कुठे आहे? हा, तिथे बघ ना. तर तिने तर काय तो पसारा आवरला नाही. तिने फक्त सगळे कपडे बाहेर काढून ठेवले आणि सॉर्ट करून ठेवले. जे ती यूज करणार आहे ते वेगळे ठेवले आणि जे शॉर्ट वगैरे झाले आहे, जे नाही यूज करू शकत ते असे वेगळे करून ठेवले. तिला काय ते प्रॉपर असं व्यवस्थित घड्या वगैरे घालून असे अरेंज करता येत नव्हते. मग ती कंटाळली आणि तिने मलाच बोलवलं की नाही आई, तूच मला हेल्प कर आणि तूच कर म्हणून. मग काय आता एवढा सगळा पसारा काढलाय म्हटल्यावर तो आवरायला घेतला आणि दोघींनी मिळून असं ते पटापट आवरून घेतलं. आणि जे कपडे शॉर्ट झाले होते ते वेगळे काढले. ते मी कुठेतरी असं डोनेट वगैरे करते किंवा मग जे असे सिग्नल वर वगैरे जे मुलं वगैरे असतात त्यांना देऊन देतो आम्ही. मग ते सगळे वेगळे काढले, घड्या वगैरे घातल्या आणि प्रॉपर तिचे सगळे अरेंज करून ठेवले. त्रिशाला असे ट्रेडिशनल वेअर वगैरे फारसे आवडत नाही. म्हणजे घागरा झालं किंवा वर्कचे जे ड्रेस, लॉंग फ्रॉक्स, गाऊन्स, हे असे जे फॅन्सी ड्रेसेस असतात ते तिला बिलकुल नाही आवडत. तिला कॉटनचे किंवा मग असे शर्ट पॅन्ट, शॉर्ट स्कर्ट असे आवडतात. मग आता मला असं झालं की आता ह्यावेळी दिवाळीला तिला काही ट्रेडिशनल वेअर घ्यायचं नाही, कारण तिच्याकडे ऑलरेडी 3 ते 4 ट्रेडिशनल वेअर आहेत जे नवे आहेत, पण ते तिने फारसे असे बिलकुल यूज नाही केले. मग दिवाळीला तिला नॉर्मल ड्रेस घ्यायचा असं ठरलं आणि हे तिचं अशा प्रकारे आम्ही मस्त असे सगळे कपडे अरेंज करून ठेवले. छान घड्या वगैरे घातल्या आणि सॉर्ट झाला होता तिचावाला कंपार्टमेंट. सो ह्या बाजूला जे तुम्ही बघत आहात हे असे छोटे प्लास्टिकचे ऑर्गनायझर आहेत. त्यात एकामध्ये इनरवेअर आणि एकामध्ये असे तिचे जीन्सवरचे बेल्ट्स वगैरे असतात ते असे अरेंज करतो आम्ही. आणि ते सगळं झाल्यावर संध्याकाळ झाली होती तर म्हटलं चला चहा घेऊया.
आणि मी मस्तपैकी छान असा चहा ठेवला आणि त्रिशाला मस्त बोर्नव्हिटा दूध बनवलं आणि दोघींनी मस्त गॅलरीत बसून आम्ही एन्जॉय केलं. आज ॲक्च्युली मला संध्याकाळी थोडंसं त्रिशासाठी शॉपिंग करायला जायचं होतं, दिवाळीचे कपडे वगैरे घ्यायचे होते. बट तिने ते कपाटाचा पसारा काढला आणि त्याच्यात माझा इतका वेळ गेला की ते सगळं होईपर्यंत संध्याकाळ झाली आणि स्वयंपाकाची वेळ होऊन गेली होती. मग ते कॅन्सल केलं. मग ठरवलं की नेक्स्ट डे जाऊया म्हणून. आम्हाला तर दोघांना नाही करायची काही कपड्यांची शॉपिंग, पण त्रिशासाठी घ्यायचे होते, पण ते आज राहिलं. मग म्हटलं उद्या जाऊया. चहा वगैरे घेऊन झाला आणि त्यानंतर मला स्वयंपाकाची तयारी करायची होती रात्रीच्या. आणि मला भाजीपोळी खाण्याची आज बिलकुल इच्छा होत नव्हती आणि काय करावं म्हटलं तर फ्रीजमध्ये बघितलं तर भरपूर अशी कोथिंबीर होती. मग म्हटलं चला आज मस्त असे गरमागरम कोथिंबीरचे थालीपीठ आणि दह्याची चटणी असा बेत करूया. आणि हा मेनू आम्हाला तिघांनाही खूप जास्त आवडतो. काय मीठ ओके, तिखट ओके, नाइस. गरम आहे हा त्रिशा. तिला तुकडे करून देता का? बस. कसं झालंय? इट्स आवर फेवरेट मेनू. हो का ग? हो. मग आता किती खाणार आहे तू? 3. फक्त? मग कसलं फेवरेट आलंय? मग काय 5 खाऊ? हो मग फेवरेट म्हणू शकते ना. 3 खाल्ले. त्यानंतर मी काही व्हिडिओ शूट केला नाही आणि त्यानंतर हा नेक्स्ट डेचा व्हिडिओ आहे, जे त्रिशा आणि मी नेक्स्ट डे इव्हिनिंगला मॉलला गेलेलो तिच्या शॉपिंगसाठी. सो राजेश आज लवकर येणार नव्हते घरी कारण त्यांचं ऑफिसचं काम होतं आणि ते जेवण पण आज ऑफिसच्या त्यांच्या कलिग्ससोबत बाहेरच करणार होते. मग आम्ही दोघीच होतो, तर आम्ही दोघी त्रिशाच्या शॉपिंगला गेलो. घ्यायचं का? साईज 5 to 6 तर मी बघते. 8 to 9 पण त्रिशा बाबांना हा कलर नाही आवडणार. बाबांना ग्रीन कलर नाही आवडत, त्यात इतका डार्क. आवडतं का? पिंक आवडतं? हा ह्याच्यातली साईज तर बघ, आपण बघू एकदा ट्राय करू. काय तुझी साईज नाहीये? शॉर्ट आहे त्रिशा. ट्राय करायचं आहे का? पण काय वाटतं? बरं ठीक आहे, तो पण सोबत राहू दे. आणि हा एक पिंक बघते का? हा पण त्रिशा हे बघ, तू ट्रेडिशनल घालत नाही, आत्ता घेशील आणि नंतर कटकट घालशील, हे नाही चालणार. मग टोचतच हे ते तू बोलते काय म्हणते. नाही तर मग नॉर्मल घे. नॉर्मल घेतलं तरी काय म्हणणं नाहीये. 11 to 12 मोठा होईल ना. 9 to 10 आहे. पण तो वेगळा आहे ना त्रिशा, तो नाही आवडला मला. हा पिंक छान होता.
जाऊ दे ना, हे त्याच्यात नाही आहे का साईज पिंक मध्ये? भरपूर ड्रेस त्रिशाने पण बघितले आणि मी पण बघितले, पण फारसे असे काही आवडले नाही आम्हाला. 1-2च ठिकाणी ड्रेस आवडले, ते पण एखादा वगैरे असा ट्रेडिशनल असा घ्यायचा नव्हता, कारण ती नाही घालत. तिला एकदम कम्फर्टेबल कपड्यांमध्येच इंटरेस्ट असतो. ती म्हणायला म्हणते हो मी घालेल, बट जेव्हा पण आम्ही तिला असे घागरा किंवा असे फॅन्सी ड्रेस घेतलेत ना, तिने कधीच ते यूज नाही केले. सो माझं यावेळी असं होतं की ठीक आहे, तू नॉर्मल ड्रेस घे की जो यूजही होईल. ट्रेडिशनल घेऊन तो एकदा घालणार आणि पुन्हा ती यूज नाही करणार, ते मला नको वाटत होतं. सो तिची शॉपिंग वगैरे करून झाली, म्हणजे एकच ड्रेस घेतला. ॲक्च्युली मला 2-3 ड्रेस घ्यायचे होते तिच्यासाठी, पण मनासारखे काही मिळाले नाही. मग एक घेतला आणि त्यानंतर आम्ही DIYला गेलो. येस हो हा कलर छान वाटतो का? हो नाही पिंक प्लीज, मला पिंक कलर आवडतो. ह्याला इथे हे पण नाही. काय वाटतं? पिंक आहे घे, पिंक. हा आणि मम्मा, आणि मला टिफिन पाहिजे. टिफिन ते प्लास्टिक येते, आपण नाही. हे बघ, हे असे टाईप प्लास्टिकचा आहे तो. किंवा ऍटलिस्ट हे तरी घे. हा प्लास्टिकचा तो, प्लास्टिकचा नाही यूज करत. हे राहू देऊ सोबत. हो ते दुसरं एक कुठे आहे जे मी तुला हातात ठेवायला? त्रिशाज मोस्ट फेवरेट सेक्शन, स्टेशनरी. का आवडतं ग तुला एवढं स्टेशनरी? आणि स्पेशली डायरीज का आवडतात? डायरीज का आवडतात? खूप म्हणजे असं भारी भारी असतात ते डायरीज लिहायला वगैरे, आणि मला ते असे खूप आवडतात. बाजूला स्टेशनरीज दुसऱ्यांचे बघत बघत घेऊन येते. पण मग तू यूज करणार आहे का? एवढे गोळा करते तू, त्यातले निम्मे तर अजून घरात तसेच पडलेले आहेत. हे बघ मम्मी, किती भारी असते. मस्त आहे ग, खरंच छान आहे. दाखव. आणि इकडे पण, वाव. इकडे पण पेजेस आहे, इकडे पण पेजेस. Nice. हे मी घेऊ का? यूज नाही होणार त्रिशा त्याचा. काय लिहिलं जाणार आहे एवढ्याशा पेजेसवर? मी माझे ड्रॉइंग करणार आहे. एक बुक त्यात काय ड्रॉइंग होणार आहे एवढ्याशा डायरी मध्ये त्रिशा? मी माझे इम्पॉर्टंट नोट्स इथे लिहिणार आहेत आणि ड्रॉइंग इथे होणार आहे. एवढ्याशा मी खूप छोटे छोटे ड्रॉइंग्स करणार आहे. सिरियसली. DIY मध्ये मला काही ऑर्गनायझर्स घ्यायचे होते, ते घेऊन झाले आणि त्यानंतर आम्ही लगेच गेलो बाजूला मार्केट 99ला, आणि तिथे खूप सुंदर असे दिवाळी फेस्टिवलसाठीचे डेकोर आयटम्स आलेले होते. खूप छान कलेक्शन होतं. मला बऱ्यापैकी भरपूर वस्तू तिथे आवडत होत्या, बट सध्या माझ्याकडे त्या वस्तू खूप झालेल्या आहेत. मी दरवर्षी थोडं घेऊन असं खूप कलेक्शन झालं आहे. सो इच्छा असून पण मी ते नाही घेतलं, कारण घरात ऑलरेडी ह्या वस्तू खूप झाल्या आहे आणि मग ते ठेवायला जागा नाही होत, आणि जुन्या मग तशाच राहून जातात, पडून राहतात, आणि नवीन वापरलं जातं, आणि असं दरवर्षी गोळा करत ते खूप होऊन गेलं होतं. शॉपिंग करून झाल्यानंतर घरी येत असताना मला हा फ्लेवर पाणीपुरीचा स्टॉल दिसला. मग मी तिथे थांबले. मला नॉर्मल पाणीपुरी तितकी नाही आवडत, म्हणजे मी नाही खात. फ्लेवर पाणीपुरी असली की ती मी कधीतरी खाते, म्हणजे मी जंकी फूड तितकं नाही खात, मला नाही तितका इंटरेस्ट त्यामध्ये, बट फ्लेवर पाणीपुरी कधीतरी खाते. मी ती खाल्ली आणि त्रिशाचं होतं की तिला नॉर्मल पाणीपुरी खायची होती. सो माझं इथलं झाल्यानंतर आम्ही तिला दुसरीकडे घेऊन गेलो नॉर्मल पाणीपुरी खाण्यासाठी. गरम है हाँ त्रिशा, चालेल का? ज्यादा गरम है क्या? नहीं ना, हाँ, ठीक है. खाऊन बघ एक ही, तुला ओके वाटते का? मग त्यांना पुढची सांग तशी. ओके चालेल अशी की अजून स्वीट वगैरे करायची आहे? डन, ठीक आहे.
बाउल पुढे कर त्रिशा. सो पाणीपुरी वगैरे खाऊन झाल्यानंतर आम्ही घरी आलो. आज आम्ही डिनरसाठी दोघीच होतो, कारण राजेश मी मगाशी सांगितल्याप्रमाणे ते बाहेरूनच जेवून येणार होते. सो आम्हालाही तितकी भूक नव्हती, कारण पाणीपुरी वगैरे खाणं झालं होतं. बट नुसतं त्यावरही आम्ही झोपू शकत नव्हतो. मग नॉर्मल असं थोडंसं जेवण केलं. टी व्हीवर त्रिशाने क्वीज कॉम्पिटिशन असतं ते लावलेलं आणि तेच तिचं चालू होतं आन्सर देणं. जेवण वगैरे करून झालं, त्यानंतर माझं किचनमधलं वगैरे सगळं आवरून झालं होतं आणि तोपर्यंत राजेश पण आले. मग त्यानंतर आम्ही असं गप्पा करत बसलो होतो आणि एका बॅगमध्ये त्रिशाला म्हणजे तिचे जे सॉर्ट केलेले कपडे होते जे बाहेर कुणाला द्यायचे होते, त्यात एक तिला छोटी बॅग दिसली आणि त्यात माझा एक टॉप त्रिशाला सापडला आणि तो तिने ट्राय केला. आला ग त्रिशा तुला? कसं वाटतंय तुला माझा टॉप घालून? मस्त आहे, टोचत नाहीये. पण लूज लूज नाहीये का? टर्न हो. त्रिशा लूज नाहीये. हात बाजूला कर दोन्ही. काय वाटतं, घालू शकेल काही? बघू. खाली खेळायला जायला वगैरे घालू शकते. काय वाटतं? ओके ना? हा त्रिशाने जो टॉप घातलाय तो माझा टॉप आहे. तो एक 4-5 महिन्यापूर्वी घेतलेला मी पिंपळ सौदागरच्या मार्केटमध्ये आणि वॉर्डरोब मध्ये ठेवून दिला आणि तो राहिला. आज आम्ही वॉर्डरोब आवरलं आणि त्यात तो दिसला. त्रिशाने ट्राय केला आणि तो त्रिशाला परफेक्ट आला. आणि आजपासून तो आज काय आतापासून तो माझा. दोघी मिळून नाही वापरायचा का? नाही. काय त्रिशा, तुला आवडला? हो. तिथे भरपूर होते पण असे टॉप्स, है ना? बरेच होते. अजूनही असतील का की नसतील? असतील है ना. कलर पण भरपूर होते. हा, होऊ शकतं. बटरफ्लाय आहे ना, ते बटरफ्लायच्या तिथे वेगळे कलर असलेले टॉप होते तिथे, म्हणजे तो कलर चेंज होता. बाकी जो व्हाईट वाला आहे तो सेम होता. बटरफ्लायचे कलर्स वेगळे वेगळे असलेला असे होते तिथे भरपूर ऑप्शन. मी हा घेतलेला आणि तो आता त्रिशाने ढापलाय. तिला टॉप आवडला की नाही ह्याचा मुद्दा नाहीये. तुझा मुद्दा काय आहे त्रिशा? तो आईचा आहे. हा, तो आईचा आहे. आईचा आहे म्हणून ढापायचा आहे? नाही, मग मला तो आवडला म्हणून. हो का? दोघी मिळून वापरायचा का? नाही. वापरू ना दोघी मिळून. नाही. का ग? मला घालायचा आहे. पण तो टॉप माझा आहे ना. नाही, पण मला घालायचा आहे. ज्यांनी घातलं त्याचं झालं आता तो असं बघ. काय? ज्यांनी घातलं त्याचं झालं. आता मी घातलं तर माझं. हे बघ, मग माझा टॉप तुला आला ना, मग तो तुझा झाला असं म्हणते. मग तुला आज ड्रेस घेतला ना, मग तो मी घालते. मला आला तर मग तो माझा. काय म्हणते? घाल, तुझं लिटरली इथपर्यंत येऊन जाईल. हा, मग मी टॉप म्हणून यूज करेल ना. तुझा फ्रॉक आहे ना तो मी जीन्सवरचा टॉप म्हणून यूज करेल तितका आला तर. ओके, डन. पण मी दिवाळीत काय घालू? मग आता तो माझा ते तुझं आणि तू बाबा आणि तू बघून घ्या. मग ए नाही, तो फ्रॉक माझाच आहे. नाही, मी तो घालून बघणार आहे, मग तो माझा. नाही नाही, आता नाही चालणार. मग तू कसा माझा घेतला? तुझा बसला ना. अगर जर तुझा माझा फ्रॉक बसला मगच तुझा झाला. व्हिडिओ एंड करायचा का मग आता? हो. तू करते का? हो. ठीक आहे, कर तू. काय म्हणशील पण? चला तर भेटूया पुढच्याच अशा एका छानशा ब्लॉग मध्ये. तोपर्यंत खुश राहा.